नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहिणीसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची अपडेट, ज्या एप्रिलच्या हप्त्याची ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर. सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सर्व महिलांच्या पैसे जे ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आजच या ठिकाणी बघा, आजच तुम्हाला 3,000 रुपये जे ते सुरू होऊ शकतात. त्याविषयीची महत्त्वाची माहिती, आजच तुम्हाला पैसे जे ते जमा होत आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, सर्वांना पैसे जे ते जमा झाले आहेत, सर्व महिलांना पैसे जे आहेत ते जमा झाले आहेत त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. एप्रिलचा हप्ता जो आहे तो वाटप सुरू झाले आहे. एप्रिलचा हप्ता आता बँकेत तुमचा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्वच्या सर्व महिला भगिनी, लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे, तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वात अगोदर माहिती, प्रवीण हेरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. सर्वांनी लगेच चेक करायचे आहे तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत का. बघा, एप्रिलचा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार पैसे सोडलेले आहेत. आता ते तुमच्या खात्यात जमा व्हायला पण सुरुवात झाली आहे. संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत. आज रोजीची जी काही आलेली अपडेट आहेत, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती मी तुम्हाला नेहमी गावरानी व सोप्या भाषेत समजेल अशा सगळ्या सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगत असतो. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्व लाडक्या बहिणींनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. लाईक करून टाका बरं, पटापट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्याची माहिती त्यांना पोहोचली पाहिजे. आता काय अपडेट आहे, आज रोजी चालल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला सगळं काही समजून सांगतो. तर लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या पाहत आहोत. पहिली अपडेट तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे, सर्वात लोकप्रिय योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तर लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला फक्त लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं अशा पद्धतीने आपल्याला चर्चा पाहायला मिळते. कुठेही जा तुम्ही, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरदार आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाची योजना आहे. सर्व लाडक्या बहिणी या योजनेमुळे खुश आहेत. आता या योजनेची सुरुवात जी ती मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर करण्यात आलेली होती. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. काही अपवाद आहेत त्यामध्ये, जर आपण पाहिलं तर अपवाद म्हणजे जर समजा एखाद्या महिन्यामध्ये पैसे दिले गेले नाही तर त्याच्या पुढच्या महिन्यात 3,000 रुपये दिले जात असतात. पण प्रत्येक महिन्याला महिलांना ह्या ठिकाणी दरमहा 1,500 रुपयेच मिळत असतात. आता पुढे बघा, दरम्यान आता याच योजनेच्या बाबतीत एक मोठे अपडेट हाती आलेले आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट हाती आलेली आहे. एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट हाती आलेली आहे. काय अपडेट आहे बघा, खरं तर या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया काल म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेली होती. बघा, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कालच, तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. सर्वात अगोदर माहिती मीच देत असतो तुम्हाला. प्रवीण हेरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. नसेल पाहिलं तर तुम्ही चेक करू शकता. कालचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तो पाहू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्हाला पैसे वाटप त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर बघा, कालच प्रक्रिया सुरू झालेली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला पाठवण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे आणि आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. आजच सर्व महिलांच्या खात्यात पैसे जे ते जमा होऊन जातील. आता ज्यांना पैसे आलेत, बघा, ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच पैसे आले सांगायचे. पैसे आले सांगायचं. ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले सांगा. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जातील. ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचे, तुम्हाला पण पैसे पाठवले जातील. फक्त योजनेसाठी तुम्ही पात्र असायला पाहिजे तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आता 2 गट आहेत यामध्ये. बघा, 2 गट झालेले आहेत. एक म्हणजे पात्र महिलांचा गट आणि दुसरा म्हणजे अपात्र महिलांचा गट. आता अपात्र महिलांसाठी जर आपण पाहिलं तर या महिलांचे पैसे बंद होतात. अपात्र महिलांचे पैसे बंद होत आहेत आणि पात्र महिलांनाच पैसे फक्त मिळत आहेत.
त्यामुळे शुभमुहूर्तावर कालच ह्या ठिकाणी प्रक्रिया जी त्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. आता बघा, महिला व बालविकास विभागाकडून 30 एप्रिल 2025 रोजी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू असून आज महाराष्ट्र दिनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे. बघा, आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांनी पटापट सांगायचं. बघा, लाडक्या बहिणींनो लक्ष द्या, मी तुम्हाला नेहमीच खरी माहिती देतो. काल पण तुम्हाला माहिती दिली होती, आज पण तुम्हाला माहिती देतो. भरपूर महिला भगिनींच्या त्या व्हिडिओमध्ये पण भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स होतात, दादा एप्रिलचा हप्ता आलेला नाही अजून, तुम्ही माहिती सांगितली. पण बघा, प्रक्रिया असते, शासकीय काम आहे, त्यासाठी थोडा विलंब होत असतो, वेळ असतो, प्रोसेस असते, ती प्रोसेस फॉलो करावी लागते. त्यामुळे तुम्हाला थोडाफार वेळ त्या ठिकाणी होत असतो. पण काळजी नसावी, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. काळजी करू नका, तुमचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. सोबतच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, काही महिला भगिनींच्या कमेंट्स होत्या की पैसे आलेले नाहीत, फेक माहिती. बघा, मी तुम्हाला नेहमीच सांगितले, खोटी माहिती मी कधीही देत नाही आणि देणारही नाही. आपल्या चॅनलवर नेहमीच खरी माहिती दिली जात असते आणि तुम्ही चेक करू शकता. कालचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एप्रिलचा हप्ता तुम्हाला आता सुरू होणार आहे म्हणून. ठीक आहे, तर बघा, एप्रिलचा हप्त्याची जी काही प्रोसेस आहे ती कालच त्या ठिकाणी सुरू झाली आणि आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र दिनी प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात या योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होणार आहेत. आता पुढे बघा, म्हणजे येत्या काही तासांमध्ये लाभार्थींना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता भरपूर महिलांना जमा पण व्हायला सुरुवात झाली असेल. सुरुवातीला पैसे कुठे येतील लक्षात घ्या. बघा, सुरुवातीला जर पैसे ते पुण्यामध्ये, नंतर ठाण्यामध्ये, नंतर जर आपण पाहिलं तर अहिल्यानगर, अशा पद्धतीने हे जे काही पैसे ते पाठवले जात आहेत. त्यामुळे ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवायचे, पैसे आले म्हणून, म्हणजे सर्व महिलांना समजेल. पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली म्हणून काळजी करायची नाही. काही तासांमध्ये तुमच्या खात्यात पैसे मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. एप्रिलचा हप्ता म्हणूनही पात्र महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत. बघा, पात्र महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत, पण यातील काही महिलांना फक्त 500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तेवढं पण लक्षात घ्या, काही महिलांना 1500, काही महिलांना 500च मिळणार आहेत. आता 500 का मिळत आहे त्याचं कारण काय ते पण मी तुम्हाला सांगतो. लाडक्या बहिणींनो, सगळी माहिती अतिशय महत्त्वाची असते. ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे, म्हणून लक्षपूर्वक, काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. सगळी काही माहिती तुमच्यासाठी असते, यामध्ये माझा कुठलाही फायदा नाही आहे. बघा, याबाबतची अधिक माहिती अशी की सरकारमधील मंत्र्यांकडून सांगितल्याप्रमाणे PM किसान व नमो शेतकरी सन्मान निधी लाभार्थींना 500 रुपये फरकाच्या स्वरूपात दिले जातात. आता PM किसान काय आहे, नमो शेतकरी काय आहे, तर तुम्हाला माहिती आहे. PM किसान योजना केंद्र शासनाने सुरू केलेली शेतकरी बांधवांसाठी योजना आहे. यामध्ये वर्षाला 6000 रुपये दिले जातात. आणि नमो शेतकरी सन्मान योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. त्यामध्ये पण तुम्हाला वर्षाला 6000 रुपये दिले जातात. म्हणजेच केंद्राचे 6000 आणि राज्य शासनाचे 6000 असे तुम्हाला 12000 रुपये या ठिकाणी वर्षाचे मिळत असतात शेतकरी बांधवांना. आणि 500 रुपयांचा जो काही फरक आहे, लाडक्या बहिणींना तो अधिकचा मिळतो, तर तो फरक तुम्हाला आता जमा केला जाणार आहे. अशा पद्धतीने 500 रुपये काही लाभार्थी महिलांना दिले जातील. ठीक आहे, म्हणजेच ज्या महिला PM किसान व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, जे काही सांगतोय ते व्यवस्थितरित्या सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. खरं तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024चे 6 महिने आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025चे 3 महिन्यांचा, अशा तऱ्हेने एकूण 9 महिन्यांचा लाभ देण्यात आला आहे. 9 महिन्यांचे पैसे बघा, 9 महिन्यांचे पैसे तुम्हाला दिलेले 13,500 रुपये, बरोबर आहे. आता तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला येत आहेत, म्हणजेच हे 1500 रुपये असे तुम्हाला आता 15,000 रुपये जमा होणार आहेत सरकारकडून. बघा, या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना 9 हप्त्यांमध्ये एकूण 13,500 रुपये मिळालेत. 13,500 कोणाकोणाला मिळालेत पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर्व लाडक्या बहिणींनी सांगायचे. आज 1 मे 2025 सर्व महाराष्ट्रातील मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून याच महाराष्ट्र दिनी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे. आणि आज एप्रिलचा हप्ता मिळाल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत जमा होणारी रक्कम 15,000 रुपये होणार आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला येणारी जी काही रक्कम आहे ती 15,000 रुपये ह्या ठिकाणी होणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.